सरकारी कर्मचारी संप, काम नाही, वेतन नाही, धोरण, बीडमध्ये धरणे आंदोलन। महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, दुसऱ्या दिवशीही शासकीय कार्यालयांना शांतता। नमस्कार, आपण बघत आहे महाराष्ट्र प्रतिमा। महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि गट डी कर्मचारी महासंघाने विविध मागण्यांसाठी मंगळवार, एप्रिल 21 पासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे। या संपामुळे राज्यभरातील शासकीय कार्यालयांमध्ये शांतता पसरली असून कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे। आज दुसरा दिवस असूनही संप कायम आहे। सरकारने या संपावर कडक भूमिका घेतली असून सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी करून स्पष्ट केले आहे की संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। तसेच काम नाही, वेतन नाही, धोरण लागू करून संपकाळातील वेतन रोखले जाईल, असे सरकारने बजावले आहे। दरम्यान बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे। कर्मचारी संघटनांनी वेतनवाढ, भरती प्रक्रिया आणि इतर मागण्यांसाठी हा संप तीव्र केला आहे। या पार्श्वभूमीवर शासकीय कामकाजावर परिणाम होत असून नागरिकांना त्रास होत आहे। त्यावेळेस आम्ही सामाजिक भूमिका म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहिलेलो। ज्यावेळेस एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता त्यावेळेस अनेक केसेस सुद्धा आमच्यावर झाल्यात, त्यांच्यावर नाही झाल्या पण आमच्यावर झाल्या। आम्ही त्यांच्यासोबत होतो, बऱ्यापैकी त्यांच्या काही मागण्या पुढे सरकल्या, परंतु